मंडळी 2026 सुरू झालंय आणि या नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आलेली आहे 6 जानेवारीला. आणि नुसती संकष्टी चतुर्थी नाहीये ही, अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी जेव्हा चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग जुळून येतो. आता ज्यांना ज्यांना चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करायची, अर्थात ज्यांना ज्यांना चतुर्थीचा उपवास सुरू करायचा आहे ना, ते सगळेजण या 6 जानेवारीपासून चतुर्थीचा उपवास करायला सुरुवात करू शकतात. कारण चतुर्थीचा उपवास जो असतो तो अंगारकी चतुर्थीपासून सुरू केला जातो, अंगारकी संकष्टीपासून. तर 6 जानेवारीला ती आहे, त्यामुळे तुम्ही सुरू करू शकता. आता जे आधीच उपवास करतात, जे आधीच गणेश भक्त आहेत, त्यांच्यासाठी तर हा अत्यंत शुभयोग असतो. त्याचबरोबर या योगाचं महत्त्वसुद्धा त्यांना माहिती असेल. पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी नक्की अंगारक योग म्हणजे काय, तर अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्गल पुराणात तसंच गणेश पुराणात सुद्धा याचे संदर्भ आढळून येतात. मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केलं त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं जातं. आता या अंगारकी संकष्टी चतुर्थीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या बरं? शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन अवश्य घ्यावं, हे सगळ्यांना माहिती आहे. संकष्टी चतुर्थीच्या अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारं जास्वंदाचं फूल नक्की अर्पण करावं. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक करणं शक्य नसेल तर लाडवांचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. लाडू आणि मोदक दोन्ही नसेल तर अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पाला आवडतो. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी या दिवशी अर्पण कराव्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंत्र पुन्हा एकदा, ओम गण गणपते नमः. मंडळी लक्षात घ्या, अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पाचं अथर्वशीर्ष 21 वेळा म्हटलात, म्हणजे एक आवर्तन केलं, तर गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा हा सोपा मार्ग आहे की अंगारकी संकष्टी चतुर्थीला आवर्जून 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावं. तुम्हाला म्हणता येत नसेल तर काही हरकत नाही, आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर शंकर महादेवन यांच्या आवाजातलं अथर्वशीर्ष आहे, ते तुम्ही ऐकू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, इंग्रजी नववर्ष 2026ची सुरुवात झाली आणि या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शुभ फलदायी योग जुळून आलेले आहेत. कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पाचं स्मरण केलं जातं, पूजा केली जाते. जे कार्य हाती घेतलेलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं, अडथळे येऊ नये, संकट येऊ नये, समस्या दूर व्हाव्या, अडचणी दूर व्हाव्या, म्हणून कार्यसिद्धीसाठी गणपती बाप्पाचं आवाहन केलं जातं. गणपती उपासनांमध्ये चतुर्थीला सगळ्यात महत्त्व आहे आणि 2026मध्ये पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्टी चतुर्थी अंगारक योग येणं अतिशय शुभ मानलं जातं. म्हणजे या वर्षाची सुरुवात शुभ झाली असं म्हणायला हरकत नाही. गणपती हाच सृष्टीचा निर्माण करता असल्याचं मानलं जातं. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. अबालवृद्धांचं आराध्य दैवत आहे. सगळ्यांना आपलंसं वाटणारं दैवत आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन नाही, असं हे दैवत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाजवळ आपल्याला वाटतं ते आपण मागू शकतो. आपल्याला हवी ती प्रार्थना आपण करू शकतो आणि गणपती बाप्पा सगळ्या भक्तांच्या हाकेला ओ देतो, असा अनेकांचा अनुभव आहे. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो. म्हणूनच संकष्टी चतुर्थीला अनेक जण उपवास करतात, कारण संकष्टी चतुर्थीच्या उपवासाने गणपती बाप्पाची कृपा होते. आपला बुध स्ट्रॉंग होतो. बुध हा बोलण्याचा ग्रह आहे, वाणीचा ग्रह आहे, त्याचबरोबर व्यावहारिक ज्ञानाचा सुद्धा ग्रह आहे. जे मुलं अभ्यासात हुशार नाही आहेत किंवा ज्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, अभ्यास ज्यांना आवडत नाही, त्या मुलांना गणपती बाप्पाची उपासना करायला सांगितली जाते. कारण त्यामुळे त्यांचा बुध स्ट्रॉंग होतो, अभ्यासात त्यांची एकाग्रता वाढते, बुद्धिमत्तेचं वरदान बुद्धिदात्या गणपती बाप्पाकडून त्यांना मिळतं. आणि मित्रांनो, यंदा आणखीन एक योगायोग जुळून आलाय, तो म्हणजे 6 जानेवारीला पत्रकार दिन असतो आणि 6 जानेवारीलाच अंगारक संकष्टी चतुर्थी आहे. पत्रकारांचा सुद्धा बुध स्ट्रॉंग असावा लागतो. संवाद कौशल्य, त्याचबरोबर लेखन, या सगळ्या गोष्टींचा दाता आहे गणपती बाप्पा. तो स्ट्रॉंग असावा लागतो. आणि यंदा योगायोगाने पत्रकार दिन सुद्धा संकष्टी चतुर्थीला, अंगारक संकष्टी चतुर्थीला आलेला आहे. तेव्हा या वर्षाच्या सुरुवातीच्याच अंगारकी संकष्टी चतुर्थीचा लाभ तुम्ही अवश्य घ्या. उपवास सुरू करायचा असेल तर उपवास सुरू करा. उपवास करायचा नसेल तर कमीत कमी गणपती बाप्पाच्या अथर्वशीर्षाचं आवर्तन नक्की करा.
तेही जमणार नसेल तर गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करा. तोही जमणार नसेल तर गणपती बाप्पाचं दर्शन तरी कमीत कमी नक्कीच घेऊन या. गणपती बाप्पाची कृपा व्हावी यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे उपासना होणं आवश्यक आहे आणि ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.